बोगस जमीन मिळवून देणाऱ्या 5 जणांच्या टोळीला ठाणे नगर पोलिसांनी केली अटक। ठाणे जिल्हा न्यायालयात आरोपी रमेश सत्यनारायण याच्या जमिनीसाठी हुसेन वारसी अन्सारी या इसमाची बोगस कागदपत्रे तयार करून न्यायालयात जामीनदार म्हणून हजर करून न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाचे अधीक्षक विनोद प्रभाकर पाटील यांनी ठाणे नगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती। त्याप्रमाणे ठाणे नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला। या अनुषंगाने पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक खेडेकर व त्यांच्या तपास पथकाने या गुन्ह्यातील न्यायालयात बोगस जामीनदार म्हणून हजर झालेला आरोपी हुसेन वारसी अन्सारी वय 46 राहणार मुंब्रा यास अटक केली। त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने अल्सम नूर मोहम्मद मंसूरी राहणार नळ बाजार मुंबई याने झेप झेरॉक्स अँड कम्युनिकेशन मुंब्रामधील मेहताब हैदर नसीम याचा मेहुणा मेहमद हसन इक्बाल धंदा झेरॉक्स दुकान राहणार मुंब्रा यांच्या मदतीने त्यांच्या दुकानात कम्प्युटरमध्ये अन्सारी हुसेन वारसी याच्या नावाचे बनावट आधार कार्ड, इंटरनॅशनल एअर कंडिशन कंपनीचे ओळखपत्र, पगार पावत्या, रेशन कार्ड तयार करून ते जिल्हा ठाणे न्यायालय येथे जामीनदार एजंट म्हणून काम करणाऱ्या इम्तियाज अहमद मेमन उर्फ चपट राहणार राबोडी ठाणे याच्या मदतीने अन्सारी यास न्यायालयात बोगस जामीनदार म्हणून हजर केल्याचे निष्पन्न झाले। त्या अनुषंगाने 5 आरोपींना अटक करण्यात आली। हे आरोपी जामीनदार मिळवून देण्यासाठी लोकांकडून 15,000 रुपये घेत असत। या आरोपीने पुणे, मुंबई, ठाणे जिल्ह्यातील इतर न्यायालयात बनावट कागदपत्रे तयार करून अनेक आरोपींना जामीन मिळवून दिल्याची माहिती मिळाली आहे। त्याप्रमाणे पोलीस तपास करत आहेत। गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्यामध्ये माननीय अतिरिक्त जिल्हा न्यायालय ठाणे येथील जे अधीक्षक आहेत त्यांनी हा गुन्हा दाखल केला आहे। तर याच्यामध्ये कोर्टामध्ये दाखल स्पेशल केस क्रमांक 450/2023 जो गुन्हा वागळे पोलीस स्टेशन दाखल होता 57/2023 कलम 376 IPC अँड अदर कलमांमुळे। तर याच्यामध्ये जो न्यायबंदी आरोपी आहे रमेश सत्यनारायण यादव याला जामीन मिळवण्यासाठी हुसेन वारसी अन्सारी यांनी जामिनाची बनावट कागदपत्रे तयार केली आणि न्यायालयामध्ये बोगस जामीनदार म्हणून हजर राहिला आणि यांनी न्यायालयाची दिशाभूल फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता। तर या गुन्ह्यामध्ये आपण आतापर्यंत 5 आरोपी अटक केले आहेत। त्याच्यामध्ये 1 नंबर आरोपी हुसेन वारसी अन्सारी हा बनावट किंवा बोगस जामीनदार म्हणून न्यायालयात हजर राहिलेला आहे। इम्तियाज अहमद मेनन उर्फ चपट हा जो आरोपी आहे आणि एजंट म्हणून काम केलं आहे बनावट जामीनदार मिळवून देण्यासाठी। असलम मोहम्मद मंसूरी यांनी यांच्याशी संपर्क करून बनावट कागदपत्र बनवून घेतलेली आहेत। मेहमद हैदर नसीम नकवी आणि मेहंदी इक्बाल हसन उर्फ आसिफ यांचं मुंब्र्यामध्ये झॅप कम्युनिकेशन नावाचं झेरॉक्सचं दुकान आहे। तर यांनी सदरची बनावट कागदपत्रे बनवली आहेत। त्याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण रेशन कार्ड, बनावट रेशन कार्ड, बनावट आधार कार्ड, इंटरनॅशनल एअर कंडिशन कंपनी आकुर्ली मुंबई याच्या बनावट पगाराच्या पावत्या आणि याच कंपनीचं बनावट ओळखपत्र ही कागदपत्र आत्तापर्यंत जप्त केलेली आहेत। तसेच या बनावट कागदपत्र तयार करण्यासाठी लागणारं जे मशीन्स आहेत किंवा जे कम्प्युटर आहे, प्रिंटिंग मशीन्स आहेत आणि जी इतर जी साधन सामुग्री ती आत्तापर्यंत आपण जप्त केली आहे। या तपासामध्ये आत्तापर्यंत आपल्याला असं समोर आलं आहे की त्यांनी ठाण्यातील इतर कोर्टात देखील तसेच पुणे आणि मुंबईतील कोर्टात देखील अशीच बनावट बोगस जामीनदार हजर केलेले आहेत आणि बनावट कागदपत्र तयार केलेली आहेत। पण आता सखोल तपास करत आहोत। आतापर्यंत आपल्याला पुण्याचं खडकी कोर्ट आणि मुंबईचं बोरिवली कोर्ट यातून माहिती मिळाली आहे की त्यांनी अशा प्रकारे बनावट किंवा बोगस कागदपत्र बनवले आहेत। त्याच्यामध्ये आपल्याला केलं तपासात असं निष्पन्न झालं आहे की ते 15,000 रुपये एका जामीनदाराकडून जामिनासाठी घ्यायचे एका जामीन। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये।
उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. मानपाडा येथे शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे यांच्या वतीने मोफत दाखले नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्रे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्र सहज उपलब्ध व्हावे, शासकीय कार्यालयात लाभार्थींना हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. शिवसेना ठाणे महिला आघाडी जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे आणि शिवसेना विभाग प्रमुख राजेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. 2 दिवस हा उपक्रम परिसरात राबवला जाणार आहे. मानपाडा, मनोरमा नगर आणि आझाद नगर येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. आयोजिका मीनाक्षी शिंदे यांनी जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता यावा याकरिता हा उपक्रम आयोजित केल्याचे यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले. उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, मतदान कार्ड आणि आधार कार्ड नोंदणी या उपक्रम अंतर्गत करण्यात आली. आज आणि उद्या हा उपक्रम येथे सुरू राहणार असून जास्तीत जास्त उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजिका मीनाक्षी शिंदे यांनी केले. मला फार आनंद होतोय, कारण गेली 2 वर्ष सातत्याने मुख्यमंत्र्यांनी जो महाराष्ट्राचा कायापालट केलेला आहे आणि मुख्य करून महिलांना सक्षम करण्यासाठी अशा प्रकारच्या ज्या योजना आहेत, मला असं वाटतं लेक लाडकी योजना असेल, महिलांना ST मध्ये सवलत असेल, TMT बसेसमध्ये सवलत असेल आणि माझी लाडकी बहीण ही जी योजना त्यांनी केलेली आहे आणि त्यामार्फत महिलांना 1,500 रुपये त्यांच्या अकाउंटला येणार आहे. खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रातल्या ज्या बहिणी आहेत त्या मुख्यमंत्र्यांना मनापासून आशीर्वाद देत आहेत, कारण त्यांच्या माध्यमातून आज जिला हाऊसवाईफ असा दर्जा होता तिला पण कुठेतरी पगार चालू होणार आहे. आणि खऱ्या ह्या सगळ्या योजनेची मला असं वाटतं पहिलाच कॅम्प माझ्या प्रभागामध्ये मी लावलेला आहे. मी गेली 5 वर्ष महिला आघाडी प्रमुख, जिल्हा प्रमुख म्हणून काम करते आणि त्या माध्यमातून महिलांना, आमच्या प्रभागातल्या महिलांना कुठेही त्रास होऊ नये आणि मोफत दाखले त्यांच्या घरापर्यंत त्यांना मिळावे यासाठी आपण अशा प्रकारचं कॅम्पचं आयोजन केलेलं आहे. वाटतं की फक्त म्हणजे लाडकी बहीण या योजनेसाठी आम्ही या कॅम्प भरवलेला नसून ज्या बाकीच्या शासनाच्या योजना आहेत आणि संजय गांधी निराधार योजना देखील असेल, तर ह्या सगळ्या कागदपत्राची पूर्तता त्यांना करावीच लागते कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी. त्यासाठी आम्ही आधार कार्ड जे आहे ते बनवण्याचं, लिंक करण्याचं, करेक्शन करण्याचं ते कॅम्प लावलेलं आहे. इलेक्शन ID बनवायचं, नवीन नाव नोंदणी हे पण कॅम्प लावलेलं आहे. उत्पन्नाचा दाखला आणि डोमिसाईल सर्टिफिकेट, रहिवासी दाखल्याचा कालावधी हा 1 वर्षाचा असतो आणि त्यामुळे आपण जर डोमिसाईल सर्टिफिकेट काढलं तर ते कायमस्वरूपी होतं आणि त्यामुळे आपण त्या कॅम्पची योजना इथे लावलेली आहे, जेणेकरून माझ्या नागरिकांना ठाण्याला कुठे खेटा मारता कामा नये आणि जवळच्या जवळ ह्या सगळ्या सुविधा मिळाव्या यासाठी हा कॅम्पचा आहे. खाजगी शाळांच्या मनमानी कारभाराविरोधात पालकांनी पुकारलेले उपोषण आजपासून मागे. राईट टू एज्युकेशन 2009च्या कायद्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गणवेश, पाठ्यपुस्तके मोफत मिळावीत. RTE कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या शालेय संस्थेवर कार्यवाही करावी. खाजगी शाळांची वाढीव फी, डोनेशन त्यांनी सांगेल त्या दुकानातून पाठ्यपुस्तके, गणवेश घेण्याची सक्ती यावर शासनाने पायबंद घालावेत. यासाठी गेल्या महिनाभर धडाकेबाज युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्व पालक राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करत होते आणि महापालिका शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची देखील पालकांनी भेट घेतली होती. महापालिका मुख्यालयाबाहेर सर्व पालक एकत्र येत
आंदोलन देखील केलं होतं. मात्र कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने पालकांनी कालपासून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण सुरू केलं होतं. आजचं अमरण उपोषणाचा दुसरा दिवस असताना माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. संजय पांडे यांनी खासगी शाळांच्या मनमानी कारभाराविरोधात पालकांनी उभारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. आपण सर्व मिळून मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊ, या शाळाविरोधात कायदेशीर लढा देऊ. मी स्वतः तुमच्या सोबत असेल असे आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्या पालकांनी उपोषण मागे घेतलं आहे. तर मी ऐकलं यांचं, म्हणजे काही शाळा आहे ज्या पुस्तकात देत नाही, गणवेशसाठी पैसे मागताय, काही लोकांना भेटलं, काही लोकांना भेटत नाही. म्हणजे ह्या कायद्याची पूर्ण अंमलबजावणी होते असं मला वाटत नाही. आणि जर आपले विद्यार्थी लोकांना शिक्षण करण्यासाठी जर त्यांना हे उपकरण म्हणजे पुस्तकं उपलब्ध करून दिली जात नसतील तर भविष्य म्हणजे मला फक्त महाराष्ट्राचं नाही पूर्ण देशाचं भविष्य फार खाली जाणार आहे असं मला वाटतं. म्हणून याद्वारे आणि या लोकांना मी समजावलेलं आहे की आपण हे आंदोलन आता तूर्त मागे घ्या. पण जर समजा हे सगळी RTI जो आपला ॲक्ट आहे, RTIचं जे ॲक्ट आहे, जर त्याची अंमलबजावणी पूर्ण झाली नाही तर हे चालूच राहणार. मला असं वाटतं की शासन ह्याच्यावर लवकरात लवकर लक्षवेध करून त्यांना उपलब्ध जे काही सुविधा आहे ते उपलब्ध करून देतील. म्हणून म्हणजे जे उपलब्ध करून दिले नाही तर आज महाराष्ट्राचं भविष्य, आणि तसं मी आधीही सांगितलं की हे तर खरोखरच फक्त महाराष्ट्रापुरता नाही, हे पूर्ण भारतासाठी आमच्या संविधानमध्ये एज्युकेशनला आपल्याला फंडामेंटल राईट म्हणून जाहीर करायला हवं. आम्हाला जर शक्य असलं तर आम्ही सगळे मिळून ह्याच्यासाठी सुद्धा मागणी करणार. आता सध्या शासनाने हे प्रश्न सोडवावा असं मला वाटतं आणि त्यासाठी आम्ही शासनाला भेटण्यासाठी सुद्धा प्रयत्न करत आहोत. लवकरात लवकर त्याची भेटी घेऊन हे प्रश्न सोडवायचे प्रयत्न करतो. 7 वाजल्यापासून मुख्यमंत्र्यांना भेटा गेलेल्या पालकांना तर मुख्यमंत्री साहेबांनी भेट दिली नाही आहे. त्या ठिकाणी असं घडलं की जे त्यांचे ओळखीचे होते त्यांना अगोदर भेट दिली, परंतु जे विद्यार्थ्यांसाठी लढत आहेत, जे विद्यार्थ्यांसाठी झसत आहेत त्या पालकांना आज भेट दिली नाही. हे खूप मोठं दुर्दैव म्हणावं लागेल. मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करेल की RTI जो कायदा आहे त्यानुसार सर्व विद्यार्थी जे आहेत त्यांना मोफत गणवेश जे नियमन आहे ते त्यांनी द्यावं. आणि जे खाजगी शाळा आहेत, गणवेश असेल, बुक्स असेल आणि आवाढव्य फी जी वाढवी घेतात याच्यावर कुठेतरी त्यांनी आळा घातला पाहिजे. आणि यासाठी आम्ही आज संजय पांडे साहेबांच्या सोबत आम्ही लवकरच मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री यांची भेट घेणार आहोत. हो, आम्ही आज आमच्या म्हणजे सचिन पवार साहेब जे आहेत उपायुक्त यांच्या बोलण्यावरून आम्ही आज आमचं उपोषण स्थगित केलेलं आहे, मागे घेतलेलं नाही आहे. कारण जर मुख्यमंत्री भेटी देऊन नाही गेलं तर आम्ही पांडे साहेबांच्या सोबत आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन. वृत्तपत्र विक्रेत्यांसाठीही लवकरच कल्याणकारी मंडळ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा. आमदार संजय केळकर यांनी केली होती मागणी. वृत्तपत्र विक्रेता हा असंघटित घटक आहे. अनेक दिवस ते कल्याणकारी मंडळाशी मागणी करत आहेत. त्यांचीही घोषणा लवकरच करू असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिले. ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी याबाबत मागणी केली होती. लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या वृत्तपत्रांमधील वृत्तपत्र हा महत्त्वाचा घटक आहे. कामाची पद्धत, कामाची वेळ, अत्यल्प उत्पन्न याचा विचार करता वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ करावी अशी मागणी आहे. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने गेली 15 वर्षे यासाठी प्रयत्न व पाठपुरावा सुरू आहे. कल्याणकारी मंडळाच्या मागणीकरिता तत्कालीन कामगार मंत्री हसन मुश्रीफ, संभाजी पाटील निलंगेकर, दिलीप वळसे पाटील व विद्यमान कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्याकडे अनेकदा पाठपुरावा केला. संभाजीराव पाटील निलंगेकर कामगार मंत्री असताना त्यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मागणीची दखल घेऊन कल्याणकारी मंडळाबाबत अभ्यास समिती नेमली. या समितीने आपला अहवालही सादर केला. वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्वतंत्र कल्याणकारी मंडळ करावे अशी शिफारस केली. मात्र त्यानंतर 4 वर्ष झाली तरी अंमलबजावणी होताना दिसत नाही. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या या मागणीचा आमदार संजय केळकर यांच्यासह विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ही अनेक दिवसांपासून पाठपुरावा करत आहे. श्री केळकर यांनी सध्या सुरू असणाऱ्या अधिवेशनातही स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ करावे अशी मागणी केली. रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र केले आहे, या घटकालाही न्याय द्यावा असा आग्रह व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बोलताना आमदार श्री केळकर यांच्या मागणीबाबत सांगितले की वृत्तपत्र विक्रेता हा
असंघटित घटक आहे ते कल्याणकारी मंडळाची मागणी अनेक वर्षापासून करत आहेत। आमदार श्री केळकर हेही 4 वर्षापासून पाठपुरावा करत आहेत। वृत्तपत्र विक्रेत्यांनाही न्याय देऊ, त्यांच्या कल्याणकारी मंडळाचीही घोषणा करू असे आश्वासन दिले। आम्ही महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या माध्यमातून गेली 15 वर्षे पाठपुरावा करत आहोत। आमदार संजय केळकर यांनी यावेळी ही मागणी केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच घोषणा करण्याचे आश्वासन दिले। लोकांना न्याय देण्याचं काम जे आहे ते महायुती सरकारने केलेले अध्यक्ष महोदय, असंघटित कामगाराच्या बाबतीमध्ये कामगार कल्याण मंडळ या ठिकाणी स्थापन केलं। अनेक 39 प्रकारची आभासी मंडळं महायुती सरकारने आणली। मी शासनाला या निमित्ताने अजून एक विनंती करेन, नुकतंच जसं रिक्षा टॅक्सी चालक महामंडळ स्थापन केलं त्याच पद्धतीने वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ, स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावं अशा प्रकारची देखील मी विनंती करतो अध्यक्ष महोदय। कारण की या राज्यामध्ये वृत्तपत्र विक्रेते जे आहेत ते लाखोच्या संख्येने आहेत। वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ, कारण ते देखील आपले सगळे असंघटित आहेत, ते देखील गेल्या 4 वर्षापासून मागणी आपण करताय, ते देखील आपण जाहीर करू, त्यांनाही न्याय देऊ। हे पाहू।